सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक ऑन द न्यू व्हिडिओ. सो गाईज, आत्तापर्यंत भरपूर मुलांचे ॲडमिशन्स हे कन्फर्म झालेले आहेत. कॅपराउंड 1 मध्ये आणि कॅपराउंड 2 मध्ये त्यांनी ॲडमिशन हे कन्फर्म केलेले आहे. काही मुलं आहेत जे आता कॅपराउंड 3 मध्ये पार्टिसिपेट करतात. येत्या काही दिवसांमध्ये त्यांचं पण ॲडमिशन हे कन्फर्म होऊन जाईल. आता बऱ्याच मुलांचे हे डाऊट्स आहेत की दादा आम्ही सेकंड इयरमध्ये ब्रांच चेंज करू शकतो का, आम्ही सेकंड इयरमध्ये कॉलेज चेंज करू शकतो का. कारण की बरीच मुलं अशी आहेत ज्यांना CET मध्ये चांगले पर्सेंटाइल नाही मिळाले, त्यांना खूप कमी रँक मिळाला, त्याच्यामुळे त्यांना पाहिजे ती ब्रांच नाही मिळाली आहे. काही मुलं सिव्हिल किंवा मेकॅनिकल ब्रांचमध्ये ॲडमिशन घेऊन बसले आहेत. त्यांना ॲक्च्युली ॲडमिशन घेते CSIT ब्रांचमध्ये, बट ते ब्रांच त्यांना नाही मिळाली. सो त्याच्यामुळे त्यांनी सिव्हिल किंवा मेकॅनिकल या ब्रांचमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे. सो मोस्टली त्या मुलांचे प्रश्न आहेत की दादा मी सेकंड इयरमध्ये ब्रांच चेंज करू शकतो का. सो ह्याच टॉपिकवर आपण ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. ह्या व्हिडिओमध्ये एकदम स्टेप बाय स्टेप पूर्ण डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्ही ब्रांच चेंज करू शकत असाल तर तुम्ही कसं करू शकता, नेमक्याची एलिजिबिलिटी काय आहे, हे सगळे डाऊट्स मी तुमच्या ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. सो तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही अजून हे व्हिडिओ लाईक नसेल केलं तर लवकरात लवकर लाईक करून घ्या. चला ह्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आता सगळ्यात पहिला प्रश्न आहे की दादा मी सेकंड इयरमध्ये ब्रांच चेंज करू शकतो का. तर हो, तुम्ही सेकंड इयरमध्ये ब्रांच चेंज करू शकता. मग दादा मी सेकंड इयरमध्ये कॉलेज चेंज करू शकतो का. तर हो, तुम्ही सेकंड इयरमध्ये कॉलेजसुद्धा चेंज करू शकता. बट एक तुम्ही लक्षात घ्या की हे जेवढं तुम्हाला सोपं वाटतंय तेवढं सोपं नाही आहे, हे खूप डिफिकल्ट आहे. आता हे डिफिकल्ट का आहे तर ते मी तुम्हाला पुढे सांगेन. सगळ्यात पहिले आपण इम्पॉर्टंट फॅक्टर जाणून घेऊ की जर तुम्ही ब्रांच चेंज करू शकता तर हे तुम्हाला कसं करता येईल, तर हे आधी आपण जाणून घेऊ आणि ह्याच्यानंतर तुम्हाला समजेल की हे का डिफिकल्ट आहे. सगळ्यात पहिला पॉईंट आहे की ज्या पण ब्रांचमध्ये तुम्ही ॲडमिशन घेणार आहात. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला फर्स्ट इयरला सिव्हिल ब्रांचमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळालं, बट तुम्हाला CS किंवा IT ह्या ब्रांचमध्ये इंटरेस्ट आहे. सो तुम्ही विचार केलात की आपण सेकंड इयरला ब्रांच चेंज करूया, सेकंड इयरला आपण CSच्या ब्रांचमध्ये ॲडमिशन घेऊया. बट जर तुम्हाला CSच्या ब्रांचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या CS ब्रांचमध्ये सीट्स हे व्हॅकंट असले पाहिजेत. जर सीट्स व्हॅकंट असतील तरच तुमचे चान्सेस असतात त्या ब्रांचमध्ये ॲडमिशन मिळायचे. नंतर सेकंड पॉईंट आहे की तुम्हाला फर्स्ट इयरला चांगला स्कोर केला पाहिजे, चांगले मार्क तुम्ही आणले पाहिजेत. फर्स्ट इयरला 2 सेमिस्टर असतात, सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2. या दोन्ही सेमिस्टरमध्ये तुम्ही चांगले मार्क स्कोर केले पाहिजेत. फर्स्ट इयरमध्ये तुमचा ओव्हरऑल CGPA हा चांगला असला पाहिजे, तुम्ही टॉप केलं पाहिजे, तेव्हाच तुमचे चान्सेस वाढतात सेकंड इयरमध्ये ब्रांच चेंज करून मिळायचे. कारण की एक तुम्ही लक्षात घ्या की सेकंड इयरमध्ये अजून पण ॲडमिशन होत असतात, डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन्स. हे डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन्स कोणाचे होत असतात. सो एक तुम्ही लक्षात घ्या, जस्ट तुम्ही आता 12वी करून CET देऊन तुम्ही आता ॲडमिशन घेतलं आहे, मी फर्स्ट इयरपासून पूर्ण तुम्ही इंजिनिअरिंग स्टार्ट केलेली आहे. बट तुमच्यासोबत डिप्लोमावाले पण आता जॉईन होणार आहेत सेकंड इयरला, त्यांचं पण ॲडमिशन होत असतं, ज्याला आपण बोलतो डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन. म्हणजे डिप्लोमाचे स्टुडंट तुमच्यासोबत सेकंड इयरमध्ये आता जॉईन होणार आहेत. आता एकदा त्यांचं ॲडमिशन झालं, म्हणजे डिप्लोमाला स्टुडंटचं ॲडमिशन झालं, त्याच्यामधनं त्या पर्टिक्युलर ब्रांचमध्ये किती सीट्स व्हॅकंट आहेत तर त्यावर डिपेंड आहे की तुम्हाला ब्रांच चेंज करून मिळेल की नाही. मग तर ह्याच्यामध्ये डिफिकल्टी काय आहे, सोपं तर आहे. जर त्या ब्रांचमध्ये सीट्स व्हॅकंट असतील तर आम्हाला ते ब्रांच मिळेल, तर बघा तेवढं सोपं नाही आहे. बघा आता तुम्ही विचार केलात की तुम्ही फर्स्ट इयरमध्ये मेकॅनिकल किंवा सिव्हिल ब्रांच घेतली, सेकंड इयरमध्ये आपण CS किंवा IT ब्रांचमध्ये आपण स्विच करूया. बट तुम्ही हा विचार केलात का की तुमच्यासारखा विचार अजून किती मुलांनी केला असेल. म्हणजे बघा कॉलेजमध्ये हजारो मुलं आहेत, त्या हजारो मुलांपैकी किती मुलांचा असा प्लॅन असेल की आपण सेकंड इयरमध्ये ब्रांच चेंज करूया. तर त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त असते, स्पेशली CS आणि IT ब्रांचसाठी. CS IT ब्रांचमध्ये भरपूर मुलांना ॲडमिशन घ्यायचं असतं, बट काही कारणामुळे फर्स्ट इयरमध्ये त्यांना ते ब्रांच नाही मिळाले, कमी पर्सेंटाइल होते किंवा काही मुलांना कमी रँक होती, तर त्यामुळे त्यांना ते CS IT ब्रांच नाही मिळाले. बट त्या पण मुलांचा हाच प्लॅन असू शकतो की आपण सेकंड इयरमध्ये ब्रांच चेंज करून CS ब्रांचमध्ये जाऊया. सो त्यासाठी तुम्हाला फर्स्ट इयरमध्ये चांगले मार्क आणावे लागतात, तुम्हाला टॉप करावं लागतं. जर तुम्ही चांगले मार्क आणले, चांगले CGPA आणला तर तुमचे चान्सेस वाढत असतात सेकंड इयरमध्ये तुम्हाला ब्रांच चेंज करून मिळायचे. बट जर तुम्ही CS आणि IT ह्या ब्रांचमध्ये जर तुम्हाला सेकंड इयरमध्ये सीट पाहिजे असेल, त्या ब्रांचमध्ये तुम्हाला स्विच करायचं असेल, बघा कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. आत्ताच्या जगामध्ये सगळ्यांना CS आणि IT हेच ब्रांच पाहिजेत. बट जर तुम्हाला कुठल्या IT ब्रांचपासून मेकॅनिकल ब्रांचमध्ये किंवा सिव्हिल ब्रांचमध्ये ह्या ब्रांचमध्ये जर तुम्हाला स्विच करायचं असेल, कारण की बघा भरपूर असे काही काही मुलं असतात ज्यांना जेन्युअनली इलेक्ट्रिकल ब्रांच, मेकॅनिकल किंवा सिव्हिल ब्रांचमध्ये इंटरेस्ट असतो. अशी काही मुलं असतील ज्यांना CS मिळालं आहे बट त्यांना CS ब्रांच नको आहे किंवा IT ब्रांच नको आहे, त्यांना मेकॅनिकल किंवा सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल अशा कुठल्या ब्रांचमध्ये ॲडमिशन पाहिजे, तर ती मुलं इझिली स्विच करू शकतात. कारण की अशा नॉन टेक ब्रांचमध्ये सीट्स हे व्हॅकंट असतात. बट जर तुम्हाला मेकॅनिकल ब्रांचपासून किंवा सिव्हिल ब्रांचपासून जर तुम्हाला CSIT पाहिजे असेल तर हे खूप डिफिकल्ट आहे, ह्याच्यामध्ये चान्सेस पण खूप कमी असतात आणि ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. कारण की आत्ता सगळी मुलं CS आणि IT ह्याच ब्रांचमध्ये जायला बघत आहेत.
सो त्याच्यामुळे इकडे कॉम्पिटिशन जास्त असल्यामुळे चान्सेस खूप कमी आहेत. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. मग दादा मी सेकंड इयरमध्ये कॉलेज चेंज करू शकतो का? तर हो, तुम्ही सेकंड इयरमध्ये कॉलेजसुद्धा चेंज करू शकता. मग ह्याच्यासाठी काय फॅक्टर्स मॅटर करतात? सो बघा, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, जे फॅक्टर्स तुमचे ब्रांच चेंज करायला मॅटर करतात ते सेम फॅक्टर तुमचे कॉलेज चेंज करण्यासाठी पण मॅटर करत असतात. लाईक तुम्हाला फर्स्ट इयरला चांगले तुम्हाला CGPA आले पाहिजेत, चांगले मार्क आले पाहिजेत. त्यासोबत ज्या पण कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेणार आहात त्या कॉलेजच्या पर्टिक्युलर ब्रांचमध्ये ते सीट जे आहेत हे वॅकंट असले पाहिजेत, तर तुमचे त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळायचे चान्सेस हे जास्त असतात. बट ह्याच्यामध्ये पण काय काय चॅलेंजेस आहेत. लाईक तुम्हाला ना NOC घ्यावा लागतो. NOC म्हणजे काय? नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. हा जो NOC आहे ना, हा कॉलेजकडून घ्यावा लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही एक्स कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं, बट तुम्हाला एक्स कॉलेजमध्ये ॲडमिशन काढून तुम्हाला वाय कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, तर एक्स कॉलेजमधनं तुम्हाला NOC घ्यावा लागतो. आता काही प्रायव्हेट कॉलेजवाले हे NOC प्रोव्हाइड नाही करत. हे का नाही प्रोव्हाइड करत? कारण की ते कॉलेजवाले काय विचार करतात की आता जर हा मुलगा आपलं कॉलेज सोडून गेला तर ती सीट आपल्याकडे व्हॅकंट होईल. आता जर पुढच्या 3 वर्षांमध्ये कोणत्याही दुसऱ्या मुलांनी त्या सीटमध्ये ॲडमिशन नाही घेतलं तर ती सीट पूर्ण 3 वर्षांसाठी व्हॅकंटच राहील. म्हणजे ह्याच्यामध्ये कॉलेजवाल्यांचं नुकसान होईल. तर ते नुकसान टाळण्यासाठी हे कॉलेजवाले तुम्हाला NOC प्रोव्हाइड नाही करत. हे सगळेच प्रायव्हेट कॉलेज मी नाही बोलत आहे, बट काही लोअर कॉलेजेस असतात ज्यांना माहिती असतं की आपल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन होत नाही, तर ते ॲडमिशन ते ठेवण्यासाठी हे NOC मुलांना प्रोव्हाइड नाही करत. सो त्यामुळे हे तुम्हाला समजलेलं असेल. आता कॉलेज टू कॉलेज चेंज करण्यासाठी पण रूल्स आहेत. आता हे रूल्स तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्रॉशरमध्ये बघायला मिळतील, जे तुम्हाला CETने इन्फॉर्मेशन ब्रॉशर प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याच्यामध्ये हे तुम्हाला रूल्स दिलेले आहेत. तर मी तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्रॉशरची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन. आता हे रूल्स काय आहेत? तर आता हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. रूल नंबर 1 आहे की आता जर तुम्ही फर्स्ट इयरला कुठल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आणि जर तुम्हाला सेकंड इयरमध्ये कॉलेज चेंज करायचं असेल तर तुम्ही कोणत्याही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही घेऊ शकत. प्रायव्हेट कॉलेजपासून ते सेकंड इयरमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन हे नाही घेऊ शकत. मी प्रायव्हेट कॉलेजपासून ते प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता, बट प्रायव्हेट टू गव्हर्नमेंट हे नाही घेऊ शकत. आणि जरी तुम्ही कुठल्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये असाल आणि जर तुम्हाला कुठल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल सेकंड इयरला, तर हे पण तुम्ही घेऊ शकता. बट मी प्रायव्हेट कॉलेजपासून त्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नाही जाऊ शकत. तर हे काय रूल्स आहेत? जर तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये रूल्स वाचायचे असतील तर हे सगळे तुम्ही इन्फॉर्मेशन ब्रॉशरमध्ये वाचू शकता. सो गाइज, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितले हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. मी तुम्हाला हेच सांगेन की जर तुम्हाला सेकंड इयरमध्ये ब्रांच चेंज करायची असेल तर तुम्हाला आत्तापासूनच चांगला तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे, ज्याच्याने तुम्ही फर्स्ट इयरमध्ये चांगले मार्क आणून तुम्ही टॉप करू शकता आणि तुम्ही सेकंड इयरमध्ये ब्रांच चेंज करून घेऊ शकता. बट तरीही मी तुम्हाला सांगतोय की चान्सेस खूप कमी आहेत आणि कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. सो गाइज, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.